आज जी वेळ माझ्यावरती आली ना, ती वेळ कधीच कुणावरती नाही आली पाहिजे. झालं काय ते तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर नारशामध्ये मी माझा चेहरा बघितला तर पूर्ण हाफ साईड स्वेलिंग आलेली होती. हातावरती रॅश होती, पायावरती रॅश होती आणि मला समजतच नव्हतं आणि आज व्हिडिओ घ्यायची बिलकुल पण इच्छा नव्हती, कारण की कॉन्फिडन्सच वाटत नव्हतं की अशी स्वेलिंग घेऊन आहे ना कसा व्हिडिओ बनवा म्हणून. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की 2-3 दिवसापासून आहे ना गोलूची खूप जास्त तब्येत खराब आहे. माझं जागरण झालं, कारण की त्याला जर फिवर असेल तर मला अजिबात झोप लागत नाही रात्रीची आणि प्रत्येक क्षणाक्षणाला समजत होतं की आई होणं किती डिफिकल्ट आहे. कारण की जर ॲसिडिटी झाली ना तर मी दिवसभर उपाशी राहायचे, फक्त टॅबलेट घ्यायचे, पण गोलूसाठी मला काही ना काही खावं लागत होतं. त्याच्यामुळे मी थंड वगैरेच घेत होते, कारण की ब्रेस्ट मिल्क यावं म्हणून. आणि सिरियसली खूप जास्त डिफिकल्ट जात होतं मला, कारण की स्वेलिंगच कमी होत नव्हती माझी. आणि आज नशीब एवढं खराब होतं की मेडिकलवाल्यांचं सुद्धा संप होतं, त्याच्यामुळे मला टॅबलेटसुद्धा भेटली नव्हती. त्यानंतर मला माऊच्या स्कूलमध्ये जायचं होतं, कारण की तिची युनिफॉर्म कलेक्ट करायची होती, फीज पण पेड करायची होती आणि टेक्स्टबुकसुद्धा घ्यायची होती. त्यानंतर मी घरी आले आणि येता मी कलिंगडचा ज्यूस घेतलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं थंड वाटलं पोटाला आणि आरामसुद्धा भेटला आणि स्वेलिंग पण बऱ्यापैकी कमी झालेली होती. येताना मी पार्सल रिसीव्ह केलं आणि तेच तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते. मी ना काचेच्या बरण्या मागवलेल्या होत्या, यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे ठेवता येतं आणि सगळ्यात मी फ्रीजमध्ये इझिली फिट होऊन जातं, जास्त स्पेस वगैरे लागत नाही. याची जर लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला सांगते, परत आल्यानंतर रात्री परत जास्त स्वेलिंग आली आणि माऊलीने माझ्यासाठी आईस क्यूब आणलेल्या होत्या, त्यामुळे खूप जास्त रिलीफ वाटलं मला. आणि यांनी इकडून तिकडून ना या टॅबलेट अरेंज करून दिल्या होत्या. पण तुमच्याकडे जर याच्यासाठी काही जरी सोल्युशन असेल पित्त कमी करण्यासाठी तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.